मर्चंट नेव्हीचा खलाशी असलेल्या मुंबईच्या सुनील पाचरचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। सुनीलच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत काही सवाल उपस्थित केले, तर धुळ्याचा यश देवरे देखील बेपत्ता झाल्याने त्याच्या आई वडिलांची चिंता वाढली आहे। पाहुयात यावर हा स्पेशल रिपोर्ट। मर्चंट नेव्हीचा खलाशी सुनील पाचरचा मृत्यू कशाने? धुळ्याचा मर्चंट नेव्हीचा OS यश देवरे गेला कुठे? मर्चंट नेव्हीतल्या उमद्या तरुणांचे नातेवाईक चिंतेत। मर्चंट नेव्हीचा 23 वर्षीय कर्मचारी सुनील पाचरचा मृतदेह मुंबईच्या समुद्रात सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे। सुनील पाचर हा 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजल्यापासून जहाजामधून बेपत्ता झाला होता। त्याचा शोध सुरू असताना 5 फेब्रुवारीला सुनीलचा मृतदेह ससून डॉक जवळ सापडला। पोस्टमॉर्टम मध्ये सुनील पाचरचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं स्पष्ट झालंय। पहिली मागणी तर आपली आहे की त्याची एक चौकशी व्हावी आणि जे काही ट्रुथ ते बाहेर यावं, कारण आजच्या टाइमला बोट जर इथे मुंबई PNV अँकरेजला आहे तर मला नाही वाटत की म्हणजे सी एवढा रफ आहे की म्हणजे काही ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि सी काम असल्यामुळे मॅन ओव्हर बोटचा होण्याची पण शक्यतामध्ये कुठेतरी एक संशय आहे। त्याच्यासाठी एक चौकशी झाली की मग ते सगळं तथ्य बाहेर समोर येते। त्यातच आता सुनीलच्या वडिलांनी मात्र या सगळ्या घटनेबाबत सवाल उपस्थित केलेत। पानी में डूबने से मौत हुई है, तो पानी में ऐसे कैसे डूबने से मौत हुई है? कोई धक्का दिया है या कोई उसको परेशानी होती तो हमसे बोलता कि मेरे को ये परेशानी है, कोई भी उसने वैसी कोई बात नहीं बोली। हम तो यही कहेंगे कि उसका सुसाइड 1% भी नहीं है, उसका जांच बिल्कुल अच्छी तरह से होना चाहिए, कैसे क्या हुआ क्यों हुआ ऐसा। तर तिकडे धुळ्यातल्या देऊर गावातील मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला असलेला तरुण यश देवरे हा सुद्धा बेपत्ता झालाय। ओमानमधनं क्रूड ऑइल भारतात आणत असताना यश देवरे पाय घसरून समुद्रात पडल्यानं बेपत्ता झालाय। या घटनेनंतर यश देवरेच्या आई वडिलांच्या चिंतेत वाढ झाली आहे। समुद्रात पडलेलं आमचं लेकरू शोधून द्या अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे। यश पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ पोहोचला कसा असा सवाल करत त्याच्या कुटुंबियांनी टाहो फोडलाय। गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे की आमच्या मुलाचा काहीतरी ताल तपास व्हायला पाहिजे, शोध मार्ग व्हायला पाहिजे, त्याला गव्हर्नमेंटने मदत करावी, मीडियाने आम्हाला मदत करावी ही आम्ही विनंती करतो। मी सगळ्यांना विनंती करते की माझ्या मुलाला सर्वांची अपेक्षा आणि सर्वांनी खूप खूप मदत करा आणि एका आईची अपेक्षा पूर्ण करा, एवढीच विनंती आहे बस। मुंबईतला तरुण सुनील पाचरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत संशय व्यक्त होतोय, तर धुळ्याच्या यश देवरेचा तपास कधी लागणार असा सवाल विचारला जातोय। त्यामुळे सरकार याबाबत काय पावलं उचलणार याकडे आता दोन्ही तरुणांच्या नातेवाईकांचे डोळे लागले। मुंबईहून मीनाक्षी म्हात्रेसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।